गुड मॉर्निंग एव्हरीबडी. लास्ट लेक्चर आपण पाहिलेलं आहे इंटिग्रेटेड रेट इक्वेशन फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. इक्वेशन आपण मांडलेलं होतं, आठवतंय का बघा. इंटिग्रेटेड रेट इक्वेशन फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी इक्वेशन मांडलेलं होतं. के इज इक्वल्स टू 2.303 अपॉन टी log of to the base 10 initial concentration upon final concentration. Initial concentration upon final concentration. even याच्याऐवजी आपण इक्वेशन असं पण मांडू शकतो. जर हा 2.303 जर नाही घेतला, के इज इक्वल्स टू 1/t ln ऑफ, कारण लॉग टू द बेस ई, किंवा आपण असंही मांडू शकतो लॉग टू द बेस ई इनिशियल कॉन्सन्ट्रेशन अपॉन फायनल कॉन्सन्ट्रेशन. मग हा टी जर इकडे घेतला, के इंटू टी इज इक्वल्स टू लॉग ऑफ टू द बेस ई इनिशियल कॉन्सन्ट्रेशन अपॉन फायनल कॉन्सन्ट्रेशन असं मांडू शकतो. हा जर लॉग इकडे आला, लॉग टू द बेस ई जर या इकडं आला, तर त्याचं अँटीलॉगमध्ये कन्व्हर्शन होतं. अँटीलॉगमध्ये म्हणजे 10 पॉवर, आणि ही जी टर्म आहे ही टर्म मायनसमध्ये कन्वर्ट होते. येते का लक्षात? येते का लक्षात? बघा, आलं लक्षात सगळ्यांच्या? त्याच्यानंतर जर आपण याला लॉग टू द बेस ई मध्ये कन्वर्ट केला, लॉग टू द बेस ई, तर इवन याला टर्मिनेट केलं, के टी इज इक्वल्स टू मायनस लॉग टू द बेस ई फायनल कॉन्सन्ट्रेशन अपॉन इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. हा मायनस साईन इकडे घेऊ शकता, मायनस के टी इज इक्वल टू लॉग ऑफ टू द बेस ई फायनल कॉन्सन्ट्रेशन अपॉन इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. बरेच जण कन्फ्यूज झाले असतील. या इथंपर्यंत A0/AT होता, इथं AT/A0 साईन चेंज केलंय, दॅट्स वाय इट इज अ अप्पर पार्ट गोज टू द डिनॉमिनेटर अँड लोअर पार्ट गोज टू द अप्पर साईड. तर अशा प्रकारचं हे कन्व्हर्शन आहे. हा जर ए इकडे आला, लॉग इकडे आला, तर अँटीलॉग ई रेज टू पॉवर मायनस के टी इज इक्वल टू फायनल कॉन्सन्ट्रेशन अपॉन इनिशियल कॉन्सन्ट्रेशन असं आपण रिप्रेझेंट करू शकतो. त्याच्यानंतर जर एटी कॅल्क्युलेट करायचं असेल, एटी जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर काय करावं लागेल? हा इकडं येईल, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन इंटू ई रेज टू पॉवर मायनस के टी, ई रेज टू पॉवर मायनस के टी, आले इथेपर्यंत. ई रेज टू पॉवर मायनस के टी इज इक्वल टू फायनल कॉन्सन्ट्रेशन. तर असाही फॉर्म्युला या ठिकाणी तयार होऊ शकतो. ऑल क्लिअर? इवन हाच फॉर्म्युला के इज इक्वल्स टू 2.303 अपॉन टी लॉग ऑफ टू द बेस 10 ए अपॉन ए मायनस एक्स या फॉर्ममध्ये सुद्धा रिप्रेझेंट केला जाऊ शकतो. चला इथपर्यंत पोहोचले. म्हणजे फक्त आपण इंटिग्रेटेड रेट इक्वेशन फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन, दिस वन इट इज ऑल्सो इंटिग्रेटेड रेट इक्वेशन फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. हे इक्वेशन किंवा हे इक्वेशन फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचे आहे. त्याच्यानंतर या इक्वेशनला आपण स्टेप बाय स्टेप मॉडिफाईड करत आहोत. ऑल क्लिअर? स्टेप बाय स्टेप याला आपण मॉडिफाईड करत आहोत. हे दोन इक्वेशन मात्र इंटिग्रेटेड रेट इक्वेशन फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी आहेत, कारण याच्यावरती तुम्हाला JEE किंवा नीट इव्हन CETला कुठलाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आता A0 म्हणजे काय आहे ए, आणि A-X म्हणजे काय आहे AT. अशा प्रकारचं हे तुम्ही रिप्रेझेंटेशन करू शकता. त्याच्यानंतर पाहायचं आपल्याला हाफ लाईफ पिरियड. काय पाहायचं आपल्याला? हाफ लाईफ पिरियड. What is the next point? Half life period.
हाफ लाईफ पिरियड. काय हाफ लाईफ पिरियड? इट इज द टाइम which is half of the reaction is complete, किंवा the reaction requires half time to complete, किंवा half time to complete the reaction is called half life period. The time at which the half of reaction is complete, किंवा the time during which concentration of reactant is reduced to half of its initial concentration. म्हणजे हाफ लाईफ पिरियड म्हणजे एखाद्या रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन हे हाफ होणे. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन, द टाइम रिक्वायर्ड टू विच इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट इज हाफ, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट इज हाफ ऑफ इट्स इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. रिॲक्टंटचे जे कॉन्सन्ट्रेशन आहे हे इनिशियल कॉन्सन्ट्रेशनच्या इन्स्टंटली निम्म होणे, हाफ होणे, त्याला काय म्हणायचं? हाफ लाईफ पिरियड. मग आता इक्वेशन आपल्याला मांडायचं आहे. k इज इक्वल्स टू 2.303 अपॉन t log ऑफ टू द बेस 10 इनिशियल कॉन्सन्ट्रेशन अपॉन फायनल कॉन्सन्ट्रेशन. आता काय सांगितलं? टाइम रिक्वायर्ड टू विच कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट इज हाफ ऑफ इट्स इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे जे काही टाइम आहे, म्हणजे या ठिकाणी या टी जो आहे, हा टी जो आहे, या टीला आपण टी हाफ लिहूयात. टीला काय केलं? टी हाफ केलं. आणि इनिशियल कॉन्सन्ट्रेशनच्या निम्मा जो काही टाइम होणार आहे, इट इज अ टाइम. सो देअर फोर ए टी, दिस इज अ टाइम टू रिड्यूस half of its initial concentration, half of its initial concentration. जो काही टाइम रिड्यूस होणार आहे दॅट इज अ फायनल. हे कसं रिड्यूस झालं? इनिशियल कॉन्सन्ट्रेशनच्या इन्स्टंटली निम्मा. आणि मग या दोन व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये आपण पुटअप करूयात. सो k इज इक्वल्स टू 2.303 अपॉन t हाफ log ऑफ टू द बेस 10 log ऑफ टू द बेस 10 इनिशियल कॉन्सन्ट्रेशन अपॉन 80 च्या ठिकाणी ठेवायचं आहे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन डिवायडेड बाय 2. या ठिकाणी डिनॉमिनेटर काय होईल? न्यूमरेटर. म्हणजे काय होईल बघा इक्वेशन? k इज इक्वल्स टू 2.303 अपॉन टी हाफ log ऑफ टू द बेस 10. या ठिकाणी इनिशियल कॉन्सन्ट्रेशन अपॉन इनिशियल कॉन्सन्ट्रेशन इंटू 2. मग हे दोघं जण कॅन्सल होतील. त्याच्यानंतर काय येईल? k इज इक्वल्स टू 2.303 अपॉन टी हाफ log ऑफ टू द बेस 10 2. log ऑफ 2 काय येतं? 0.3010. k इज इक्वल्स टू 2.303 अपॉन टी हाफ इंटू 0.3010. इट इज अ लॉग ऑफ 2. इट इज अ लॉग ऑफ 2. मग या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर k इज इक्वल टू 0.693 डिवायडेड बाय टी हाफ. सो देअरफॉर टी हाफ इज इक्वल टू 0.693 डिवायडेड बाय k. सो in this equation 0.693 is a constant, so half life period is inversely proportional to rate constant. Half life period is inversely proportional to a rate constant, किंवा rate constant is inversely proportional to half life period. That means a rate constant is independent on half life period. A rate constant म्हणजे हा जर इकडे आला तर हा इकडे येईल. हाफ लाईफ पिरियड इज इंडिपेंडंट ऑन रेट कॉन्स्टंट. रेट कॉन्स्टंट इज इंडिपेंडंट ऑन हाफ लाईफ पिरियड. आलं का इथपर्यंत लक्षात? दिस इज अ हाफ लाईफ पिरियड फॉर इंटिग्रेटेड रेट इक्वेशन फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. इट इज द हाफ लाईफ पिरियड फॉर इंटिग्रेटेड रेट इक्वेशन फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. आलं का इथपर्यंत सगळे? बघा सगळ्यांना समजलंय का? पहा व्यवस्थित. सगळ्यांना व्यवस्थित समजले का? पहा रे बाबा. नो काही शंका आहे कोणाला? एनीबडी, एनी डाऊट?
कोणाला काही शंका असेल तर पहा. तर कोणाला काही शंका आय थिंक नसणारी आहे. आता या फॉर्म्युल्यांवरती आपण क्वेश्चन घेऊयात. अप्लाय पिरियड आणि इंटिग्रेटेड रेटिफिकेशन फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन याच्यावरती आपण क्वेश्चन सॉल्व करूयात आणि त्याच्यानंतर आपण मग नेक्स्ट पॉईंटकडे जाऊयात. याचे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन पण आहे. ते ग्राफिकल रिप्रेझेंटेशन सुद्धा आपण पाहणार आहोत. देर आर द टू फॉर्म्युलाज. फर्स्ट फॉर्म्युला k is equals to 2.303 upon t log of to the base 10 initial concentration upon final concentration. आणि दुसरा फॉर्म्युला आहे काय फॉर्म्युला दुसरा? T half is equal to 0.693 divided by K. T half is equal to 0.693 divided by K असाही आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. चला तर क्वेश्चन आपण सॉल्व करू. कुठला सॉल्व करायचा क्वेश्चन? पहिला सॉल्व करू आपण हाफ लाईफ पिरियड वरती. अतिशय सोपा क्वेश्चन आहे, तो पहिल्यांदा सॉल्व करू. हाफ लाईफ पिरियड ऑफ अ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन इज, क्वेश्चन असा आहे, हाफ लाईफ period for first order reaction is 1.7 hours. 1.7 hours. आणि विचारलं काय आहे, how long it take for, how long will take for, how long will it take for 20% of the reactant, take for 20% of a reactant, 20% of reactant reacts to disappear, reacts to disappear. 20% reactant react झाला to disappear. मग इनिशियल कॉन्सन्ट्रेशन, आता या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा काय दिलंय आणि विचारलं काय, टी विचारला आहे. हाऊ लॉंग विल इट टेक फॉर, टी विचारलाय, टी कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. बर, टी कॅल्क्युलेट करायचं आहे. टी कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला फक्त एकच आहे टी कॅल्क्युलेट करण्यासाठी. टी इज इक्वल्स टू 2.303 अपॉन k log of to the base 10 initial concentration upon final concentration. हा फॉर्म्युला किंवा हा इकडे घेतला k इज इक्वल्स टू 2.303 अपॉन टी असा फॉर्म्युला आहे. पण आता इथं हे कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला टी कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यासाठी इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आपण याच्यावरून ठरवू शकतो, फायनल कॉन्सन्ट्रेशन आपल्याला मिळू शकतं. के कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला काय, मग के इज इक्वल टू काय, 0.693 डिवायडेड बाय टी हाफ. याच्यावरून के कॅल्क्युलेट करू शकतो. आणि टी हाफ दिलाय, हाफ लाईफ पिरियड फॉर द फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन इज दिलाय. मग हाफ लाईफ पिरियड किती दिलाय, 1.7 आवर्स. के इज इक्वल टू 0.693 डिवायडेड बाय 1.7. के इज इक्वल टू, के काय आहे, रेट कॉन्स्टंट फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. या दोघांचं पहिला याचा लॉग बघा, याचा लॉग बघा, नाहीतर हा डेसिमल पॉईंट एक नंतर शिफ्ट करा, हा डेसिमल पॉईंट एक नंतर शिफ्ट करा. दोघांचे लॉग पहा. लॉग पाहिल्यानंतर त्याचं सबट्रॅक्शन करा. याच्या लॉगमधून याचा लॉग सबट्रॅक्ट करा. सबट्रॅक्ट केल्यानंतर त्याचा जो काही सबट्रॅक्शन येतं त्याचा अँटीलॉग पहा. आणि त्याचा अँटीलॉग पाहिल्यानंतर ॲन्सर येतं 0.4076 पर अवर्स बिकॉज रेट कॉन्स्टंटचं युनिट काय, पर टाइम असं युनिट आहे, पर टाइम. सो के इज इक्वल टू हे आन्सर येऊन गेलं. आता ही व्हॅल्यू आपण या फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करू. आणि मग आता मुद्दा काय आहे, 20% रिॲक्टंट रिॲक्ट झाला, रिॲक्ट टू डिसअपियर. सो हाऊ मच इज रिमेन्स म्हणजे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन
इनिशियल कॉन्सन्ट्रेशन तुमचं पक्क आहे, 100% आहे. कसं काय? कारण इथं म्हटलं 20%, म्हणजे इनडायरेक्टली तो 100% होता, त्याच्यातलं 20%. 20% रिॲक्टंट रिॲक्ट झाला आणि डिसअपियर झाला आहे. मग आपला फायनल कॉन्सन्ट्रेशन किती आहे? तर फायनल कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल्स टू 100 मायनस किती डिसअपियर झाला आहे? 20%. तर उरलेला आहे 80%. उरलेला किती आहे? 80%. म्हणजे A0 कळाला, AT कळाला, K पण माहिती आहे. टी कॅल्क्युलेट करायचा. टी इज इक्वल्स टू 2.303 अपॉन 0.4076 लॉग ऑफ टू द बेस 10. वरती येतो 100 डिवायडेड बाय 80. वरती येतो 100 डिवायडेड बाय 80. हा कॅन्सल. 2 5 जा 10, 2 4 जा 8, त्याच्यानंतर 4 1 जा 4, 1 उरला, 4 2 जा 8 आणि 4 5 जा 20. 0.125 बरोबर आहे की बघा. 2 2 4 2 5 4 1 4, 1 उरला, डेसिमल पॉईंट, 4 2 8, 2 उरले, 4 25. राईट. ओके. सो T इज इक्वल्स टू 2.303 अपॉन 0.4076 लॉग ऑफ टू द बेस 10 1.25. अगोदर याचा लॉग घ्यायचा, नंतर मल्टिप्लिकेशन येत नाही तर सगळ्या कन्सेप्ट लॉगने सॉल्व्ह करायला काही हरकत नाही. याचा लॉग घ्या. टी इज इक्वल टू, आता आन्सर या ठिकाणी आपण मांडणार आहोत. पहिल्यांदा काय काय करायचं बघा. लॉग ऑफ टू द बेस 10 2.303, त्याच्यानंतर लॉग ऑफ टू द बेस 10 या ठिकाणी 0.4076 याचा पण लॉग घ्यायचा आहे. ऑलरेडी याचा पण लॉग घ्या. याचा लॉग जो कोणाचा घ्यायचा आहे, इथं करू आपण प्लस करू. लॉग ऑफ टू द बेस 10 1.25 या दोघांचा लॉग घ्या. याचा लॉग घ्यायचा, याचा लॉग घ्यायचा, त्याच्यानंतर जो काही लॉग येणारा आहे त्याच्यातनं मायनस करायचा आहे लॉग. मायनस लॉग ऑफ टू द बेस 10 0.4076. मायनस केल्यानंतर जो काही आन्सर येणार आहे त्याचा घ्यायचा आहे अँटी लॉग घ्यायचा आहे. आणि अँटी लॉग म्हणजे तुमचा आन्सर, आणि आन्सर आहे 0.5475. 0.5475 hours. 5475 hours. That is the answer of this question. That is the answer of this question. येते का लक्षात सगळ्यांच्या? And that is the answer of this question. लक्षात येते का सगळ्यांच्या? पहा, पटापट पहा. आन्सर इज क्लिअर? नक्की. चला, ओके. आपली इंक टाकायचे. चला, ऑल क्लिअर? काही शंका आहे? ठीक आहे. तर शंका नसेल तर आता सध्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणखीन या प्रकारचे क्वेश्चन, कारण काय माहिती आहे का, पेन थोडंसं व्यवस्थित चालत नाही आहे, त्याला इंक टाकतो आणि इंक हे करायला काही सापडत नाही. ओके, तर ठीक आहे, आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाकीचे क्वेश्चन घेऊयात. या प्रकारचे जर तुम्हाला सॉल्व करता आले क्वेश्चन तर सॉल्व करा. तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. थँक्यू. थँक्स लॉट.